येऊरच्या पायथ्याशी असलेल्या सुमारे 193 एकर जमिनीच्या बदल्यात खासगी कंपनीला तब्बल 2,800 कोटी रुपयांचा TDR देण्याच्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या प्रकरणाविरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे. ठाणे महानगरपालिकेने चितळसर मानपाडा येथील 193 एकर जागा बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणून आरक्षित केली असून त्याच्या मोबदल्यात डी डायाभाई अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सुमारे 2,800 कोटी रुपयांचा TDR दिला जात असल्याचा दावा आव्हाड यांनी केलाय. याबाबत त्यांनी शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. आव्हाड यांच्या मते संबंधित जमीन 1975 पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारीत असून वन विभागाच्या ताब्यात आहे. 1982 मध्ये महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने ही जमीन कंपनीला देण्यास नकार दिला होता. मात्र 2017 मध्ये हा निर्णय फिरवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सुरुवातीला कंपनीने जमीन नको असल्याचं पत्र दिलं असतानाही नंतर त्यांनाच मालकी हक्क बहाल करण्यात आल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. याशिवाय पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात मोडणाऱ्याच्या जमिनीवर ठाणे महापालिकेने उद्यानाचं आरक्षण टाकून TDR देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची पूर्व परवानगी न घेता ही प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केलाय. या संपूर्ण प्रकरणात वन विभाग, काही वरिष्ठ अधिकारी तसंच राज्य शासनाच्या संबंधित विभागांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आव्हाड यांनी संगनमत आणि आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केलाय. तसंच वन खाते मंत्री गणेश नाईक यांनी या प्रकरणावर मौन का बाळगलं आहे असा सवालही त्यांनी केलाय. दरम्यान या आरोपांवर संबंधित कंपनी, वन विभाग किंवा राज्य शासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आली नाही. ठाणे महापालिकेकडे तिजोरीमध्ये खडखडाट आहे. मात्र TDR साठी 2800 कोटी जे आहेत त्या 28 कोटींचा भ्रष्टाचार महापालिकेकडून. महापालिका आणि वन खातं असं कंबाईंड आहे. तेरी भी चूप मेरी भी चूप. पण या भ्रष्टाचारामागे सर्वात मोठी भूमिका ही वन खात्याची आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय की आपण डोळे मिटून गप्प बसणार आहात का? आपल्या कानावरती हे सगळं येत असताना सर्वोच्च न्यायालयात म्हणजे ही लढाई गेली 1975 पासून डी दायाबाई विरुद्ध वन खातं असताना आज 50 वर्षानंतर जेव्हा निकाल येत आहेत तेव्हा वन खातं सर्वोच्च न्यायालयात का गेलं नाही? हा, सर्वोच्च न्यायालय वन खात्याला ठरलं असतं तर आम्ही समजलो असतो, पण जायचंच नाही. याचा अर्थ तू बिले मैं बिले खाऊं सब मिलके बाटके खाएंगे. विधिमंडळाच्या पटलावरती त्यांनी म्हटलं होतं, पटलावरचा रेकॉर्डवरचा. नाही, माझीही अशी भावना आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने गणेश नाईक बघणार नाही. पण गणेश नाईक शांत काय आहेत? गेले 8-10 दिवस पेपरमध्ये हे सगळं होत असताना गणेश नाईक एका शब्दानेही बोलत नाहीत. मग उघड आरोप होईल की गणेश नाईकच ह्याच्यात सामील आहेत, जो मी करत नाहीये. पण गणेश नाईकांनी मौन सोडावं. त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का की तुम्ही जाऊ नका सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाचा निकाल आहे तो चालू द्या, पुढे घेऊन जाऊ का? मुळात डी दायाबाईंनी ही जमीन मागितलीच नव्हती. मूळ डी दायाबाईंनी मागितलेली जमीन फक्त 24 एकर होती. मग हे सगळं पुढे कसं काय आलं? छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट, 2 कोटींच्या भिंतींच्या कोसळल्या दगडी. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळा 2 महिन्यांपूर्वी शिवप्रेमींसाठी खुला करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे चौथाऱ्याच्या भिंतीची दगडी कोसळल्या असून बुरुजाचे दगडही निसटण्याच्या स्थितीत आहेत. छत्रपतींच्या स्मारकामध्येही ठेकेदारानं भ्रष्टाचार केल्यानं शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी हे एक नाव नसून समता, प्रेरणा, आस्थेचं केंद्र आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळा ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे उभारण्यात आला आहे. सुमारे 2 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा पुतळा म्हणजे रायगडावरील मेघडंबरीतील सिंहासनाधीश पुतळ्याची प्रतिकृती होय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ठाणे नगरीतील घोडबंदर रोड परिसरात भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होत होती. त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आनंदनगरच्या नव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला. त्याकरिता सरनाईक यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळ्याप्रमाणे पुण्यातील शिल्पकार सुभाष भरेकर आणि शिल्पकार अमित भरेकर यांनी 8.5 फुटांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधीश पुतळ्याची निर्मिती केली आहे. तसंच रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीप्रमाणे 16x9 इंचाची मेघडंबरी तयार केली आहे. किल्ल्यांचे 4 बुरुजही बनवण्यात आले असून त्या बुरुजांवर 4 तोफा आणि शस्त्रधारी मावळे बसवण्यात आले. 30 मीटरच्या चौथाऱ्यावर पुतळा बसवण्यात आला आहे. छत्रपतींच्या भव्य पुतळ्याचं 6 मार्च रोजी तिथीनुसार झालेल्या शिवजयंती दिनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी लोकार्पण केले. अवघ्या 2 महिन्यात या पुतळ्याच्या चौथाऱ्याची एका बाजूने भिंत कोसळलीये. भिंतींच्या दगडी कोसळल्यात तर बुरुजाच्या भिंतींच्या दगडही पोकळ झाल्याचं दिसून येते. 2 दगडांमध्ये सिमेंट भरलं नसून ते कोसळू शकतं अशी परिस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे. ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा राहणार 24 तास बंद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळेच्या काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर 14 मे रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचं ठरवण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र इथून होणारा पाणी पुरवठा गुरुवारी 4 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी 5 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास बंद राहील. शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31 चा काही भाग वगळता कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरूनगर तसंच मानपाडा प्रभाग अंतर्गत कोलशेत, खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसंच पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले. शहरातील नालेसफाईच्या कामांचा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला आढावा. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत सुरू झालेल्या नालेसफाईची सर्वच कामे 5 जून पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आजपर्यंत झालेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत असताना मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीतील नाल्यांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. यावेळी शहरातील नालेसफाईची 80% कामं पूर्ण झाली असून 5 जून पर्यंत सर्व कामं पूर्ण होतील असं घनकचरा आणि बांधकाम विभागामार्फत सांगण्यात आले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नालेसफाईच्या कामासाठी ज्या ठिकाणी कमी मनुष्यबळ होते त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाद्वारे युद्धपातळीवर कामं सुरू असल्याचं आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी नमूद केलं. तसंच याबरोबरच खाडीमुख, रेल्वे शेजारील कलवट साफसफाईची माहिती यावेळी देण्यात आली. नालेसफाईनंतरही काही नाल्यात डोंगराळ भागातून कचरा वाहत येत असून तो काढण्याचंही काम सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. शहरातील सखल भाग तसंच काही ठिकाणी तबेले, गोठे आहेत त्या ठिकाणची पाहणी करून घ्यावी. काही ठिकाणी गोठ्यातील चारा हा नाल्यात गेल्यामुळे पाण्याचा मार्ग थांबला असल्याचंही निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर शहरात ज्या ठिकाणी तबेले, गोठे आहेत ते स्वच्छ आहेत किंवा कसे याची पाहणी करण्याच्या सूचनाही रोडे यांनी दिल्या.
तसंच नालेसफाई झाल्यानंतर संबंधित विभागातील लोकप्रतिनिधींना घेऊन नाल्यांची पाहणी करावी, त्यांच्या काही सूचना असल्यास त्याची अंमलबजावणी करावी, तसंच अतिवृष्टीच्या काळात स्थानिक लोकप्रतिनिधींना संपर्कात राहावं, तसंच त्यांच्या सूचनांचं पालन करावं, असंही बैठकीत नमूद करण्यात आलं. ठाणे शहरात कोस्टल रोड बुलेट ट्रेनची कामं सुरू असून या ठिकाणी देखील संबंधित सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी करावी. या कामाच्या ठिकाणी जर अतिवृष्टीत पाणी साचलं तर पाणी जाण्यासाठी मार्ग आहे किंवा कसा याचा तपासणी करावी. तशा पद्धतीनं काम करून घ्यावे अशा सूचनाही आयुक्त रोडे यांनी दिल्या आहेत. प्रत्येक प्रभाग समितीतील नाल्यांची साफसफाईच्या कामांचा आढावा संबंधित सहाय्यक आयुक्तांनी पाहणी करून घ्यावा. याबाबत आवश्यक यंत्रसामुग्री, मनुष्यबळाची गरज भासल्यास त्याबाबत सहकार्य करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्यात. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले. येत्या 18 जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार रवींद्र फाटक यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र हा अर्ज दाखल करताना भाजपच्या दिग्गज नेत्यांसह तब्बल 9 आमदार गैरहजर असल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे आता जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. भाजपची ही अंतर्गत नाराजी आगामी निवडणुकीत रवींद्र फाटक यांना घातक ठरणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात. ठाणे जिल्ह्यात भाजपचं संख्याबळ जास्त असल्याने ही जागा भाजपला हवी होती अशी जोरदार चर्चा होती. मात्र ही जागा शिवसेनेच्या पदरात पडल्यानं भाजपच्या गोटात कमालीची नाराजी असल्याचं बोललं जातंय. रवींद्र फाटक यांनी नुकताच अर्ज दाखल केला. मात्र अर्ज भरताना भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, मंदा म्हात्रे आणि नरेंद्र मेहता यांच्यासह 9 प्रमुख आमदारांनी पाठ फिरवल्याचं चित्रही पाहायला मिळालं. या आमदारांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याचं चित्र निर्माण झाले. आता भाजप आमदारांच्या गैरहजेरीवर आणि नाराजीच्या चर्चांवर उमेदवार रवींद्र फाटक यांनी भाष्य केले. शिवसेना भाजप युतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला उमेदवारी देण्यात आली आहे. अर्ज भरताना दोन्ही पक्षांचे अनेक मान्यवरही उपस्थित होते. भाजपचे आमदार आज प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी आपले रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, नरेंद्र मेहता, संजय केळकर आणि मंदा म्हात्रे या सर्व भाजप आमदारांशी सविस्तर बोलणं झालं असल्याचंही फाटक यांनी सांगितलं. आमदार मंदा म्हात्रे आजारी असल्यानं येऊ शकल्या नाहीत, तर त्यांनी आपल्याला फोनवरून शुभेच्छा दिल्यात. तर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी आपल्याला फोन करून पूर्ण पाठिंबा दर्शवलाय. हे सर्व आमदार आपापल्या पूर्वनियोजित कामांमुळे येऊ शकले नाहीत. भाजप पक्ष आपल्या पाठीशी सक्षमपणे उभा असून महायुतीत कोणतीही नाराजी नाही, असंही फाटक यांनी सांगितलं.